आज दत्त जयंती आहे आणि दत्त जयंतीच्या मुहूर्तावर आपलं आधीचं जे ठरलेलं व्याख्यान होतं ते काही कारणांनी नाही आणि त्याच्याऐवजी आज मला एका अर्थाने दत्तावर बोलण्याचा बोलण्याचं भाग्य मला मिळालं आणि त्यामुळे मी या संधीचा फायदा घेऊन आज आपल्यासमोर उभी आहे. प्रथम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदा भूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. याच देवाचं महात्म्य सांगणारं कृते जनार्दनो देव स्त्रेतायां रघुनंदनः द्वापारे रामकृष्णौच कलौ श्रीपादवल्लभः. आजचा विषय मी जो घेतलेला आहे तो दत्त संप्रदाय, दत्त देवतेचं स्वरूप, दत्त संप्रदाय आणि वेळ मिळाला तर या संप्रदायातले प्रमुख ग्रंथ या विषयावर थोडंफार बोलणार आहे. असा मानस आहे. मला आयत्या वेळेला विषय मिळालेला आहे तरी थोडासा अभ्यास करून, फार त्याच्यावर चिंतन खूप झालेलं नाही आहे माझं, तरी पण जे काही मुद्दे मला इथे प्रकर्षाने जाणवले ते मी आपल्यासमोर मांडणार आहे. दत्तगुरू किंवा दत्तात्रेय हे एक वेगळ्या प्रकारचं दैवत असं आपल्याला म्हणता येईल. तर प्रथमतः आपल्या सगळ्यांना त्याविषयी माहिती आहे. तर हे प्राचीन असं म्हटलं जातं, तरी अतिप्राचीन दैवत असं याचं ऋग्वेदामध्ये विशेष करून जे वैदिक वाङ्मयामध्ये या दैवताचा उल्लेख किंवा त्याचे संदर्भ आपल्याला फारसे दिसत नाही. या दैवता संदर्भात म्हणजे विष्णूच्या 24 अवतारांपैकी दत्त हा 6वा, कोणी 4था किंवा 7वा असा अवतार आहे असं समजलं जातं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे दत्तात्रेयांचे अत्रि ऋषी आणि अनसूया यांचे हे पुत्र, यांच्या जन्माविषयी पुराणात अनेक कथा आहेत. या कथांपैकी लोकप्रिय कथा जी आपल्या सगळ्यांना परिचित आहे ती म्हणजे अनसूयेची सत्व परीक्षा पाहण्यास आलेले ब्रह्मा विष्णू महेश तिच्या पातिव्रत्याच्या सामर्थ्याने बालस्वरूप झाले आणि नंतर तिच्या सत्व साक्षात्काराने चकित होऊन तिच्या इच्छेनुसार त्यांनी अनसूयेच्या उदरी जन्म घेण्याचं मान्य केलं आणि मग कालांतराने तिला विष्णूच्या अंशाने दत्त, शिवाच्या अंशाने दुर्वास आणि ब्रह्मदेवाच्या अंशाने सोम असे 3 पुत्र झाले. ही पुराणातली कथा आहे. त्यातला आपल्याला पहिला भाग माहिती असतो की 3 ब्रह्मा विष्णू महेश अनसूयेकडे गेलेले असताना मग त्यांनी जी अट घातली भिक्षा मला वाढा आणि त्यामुळे बालस्वरूप ते बनले. ही दत्तजन्माची कथा सर्व परिचित आहे आणि ती सर्वत्र सर्व वाङ्मयांमधून आणि संतांनी सुद्धा ती वर्णिलेली आहे. तर ह्या दत्तात्रेय अवतार, पण नंतर मग त्याचे अनेक रूप आपल्याला दिसतील. याचाच एक म्हणजे दत्तात्रेयांचे 16 अवतार, आपल्याला विष्णूचे दशावतार माहिती आहेत, तसेच या दैवताचे सुद्धा 16 अवतार झालेले आहेत आणि त्याचंही आपण थोडक्यात पुढे वर्णन बघणार आहोत. म्हणजे दत्तात्रेय आपण मूळ जे त्याचं अवताराची प्रथम जे आपण बघितलं तर त्याची प्राचीनता इसवी पूर्व अशी काही जाऊ शकत नाही आहे. महाभारतातल्या वनपर्वामध्ये, शांती पर्वात आणि अनुशासन पर्वामध्ये दत्तात्रेयाचं उल्लेख, त्याचं वर्णन आलेलं आहे. विशेषतः कार्तवीर्य सहस्रार्जुन याच्यावर त्यांनी केलेली कृपा आपल्या सगळ्यांना
म्हणजे दत्ताची नेहमीचं जे पोथी आहे ते वाचतात, सप्ताह करतात गुरुचरित्राचा, त्याच्यामध्ये ह्या गोष्टी आलेल्या आहेत आणि त्या माहिती आहेत. त्यामुळे त्या खोलात मी जाणार नाही आहे, फक्त उल्लेख करते. तर सहस्रार म्हणजे कार्तवीर्य सहस्रार्जुनावर त्यांनी कृपा केली याचे उल्लेख महाभारतात आढळतात. पण म्हणजे हे जे काय सर्व उल्लेख आहेत हे अति महाभारतात जरी आले असले तरी ते अतिप्राचीन असं म्हणता येत नाही. तर महाभारताचं संपादन होता होता त्याच्या अखेरच्या संस्करणातले ते असावेत असं एकंदरीत मागे पुढचं त्याचा विचार केला तर असं वाटतं. म्हणजे अनुशासन पर्वामध्ये या दत्तात्रेयाला अत्रि वंशज असं म्हटलंय. तेथे त्याच्या निमी नामक पुत्राचा आणि श्रीमान नावाच्या नातवाचाही उल्लेख आलेला आहे. म्हणजे हा एक गमतीचा भाग आहे. गंमत अशासाठी म्हणते कारण अन्यत्र दत्तात्रेयाचं जे आपल्याला चरित्र माहिती आहे हे सर्व म्हणजे त्यांचं म्हणजे संन्यासी म्हणून अवतार आहे. इथेच फक्त या महाभारतामध्ये त्याच्या पुत्राचा आणि नातवाचा असा उल्लेख हा येतोय. म्हणून मी म्हटलं हे थोडंसं जरा वेगळं आहे आणि ते मला आपल्याला सांगावंसं वाटलं. म्हणजे त्यांच्या ह्या गृहस्थाश्रमाचा उल्लेख अन्यत्र कुठेही नाही आहे. किंबहुना महाभारतामध्ये सुद्धा आधीच्या पर्वांमध्ये जे मगाशी सांगितलं शांती पर्व, वनपर्व, इथेही तसा उल्लेख नाही आहे. फक्त सहस्रार्जुन आणि त्यांनी दिलेला त्याला केलेला म्हणजे वर त्याने दिलेला असाच उल्लेख येतो. पण इथे मात्र म्हणजे अनुशासन पर्वामध्ये अत्रिवंशज दत्तात्रेय आणि त्याचा निमी असा पुत्र आणि नातू श्रीमान नावाचा यांचा उल्लेख आढळलाय. अन्यत्र दत्त संप्रदाय जे आहेत त्यामध्ये कुठेही असा उल्लेख येत नाही. हे झालं महाभारतातलं. महाभारता व्यतिरिक्त पुराणांमधून सुद्धा या देवतेचं वर्णन येतं. ते म्हणजे सगळ्यात आपल्याला प्राचीन पुराण म्हणून अग्निपुराण असं म्हणता येईल. तर अग्निपुराणामध्ये सुद्धा कार्तवीर्य चरित्राच्या संदर्भात दत्तांचा उल्लेख येतो आणि तो असा आहे. दत्तोर्जुनाय तपते सप्तद्वीप महिषताम ददौ बाहुसहस्रम. म्हणजे अर्जुनाला तपते अर्जुन तप करणाऱ्या अर्जुनाला सप्तद्वीप महिषताम अर्जुनाय बाहुसहस्रम ददौ, सहस्र बाहू दिले लढण्यासाठी आणि अजेयत्वम रणे तथा, त्याचबरोबर रणामध्ये अजेयत्व दिलं. आता हा अर्जुन म्हणजे पांडवांचा अर्जुन नव्हे, हा दुसरा, म्हणून त्याचं नाव पुढे सहस्रार्जुन असं झालेलं आहे. कार्तवीर्य कृतवीर्याचा पुत्र म्हणून तो कार्तवीर्य अर्जुन आणि रणामध्ये लढण्यासाठी म्हणून त्याला हजारो हात दिले आणि अजेयत्वही दिलं. त्यामुळे तो लढाया जिंकत होता असा हा संदर्भ आपल्याला अग्निपुराणात दिसतो. अशासारखाच संदर्भ विष्णू धर्मोत्तर पुराणामध्ये सुद्धा आलाय. आणि म्हणजे त्यामध्ये जो संदर्भ आला तो असा की दत्तात्रेयांच्या कृपेने, त्यांच्या कृपेच्या बळावरच कार्तवीर्यानी राज्य आपलं निष्कंटक बनवलं. इथे एक आवर्जून सांगावंसं वाटतं, हे जे काय सगळे वाङ्मयामध्ये उल्लेख येतात, आता मी जो इथे आपल्याला माहिती देणार आहे ही एक अभ्यासक म्हणून देणार आहे. साधक म्हणून दत्त संप्रदायातला जे जे काय अनुभव असतात ते वेगळे असतात. दत्त संप्रदाय आणि त्यातला साधक अशा दोन्ही गोष्टी पुढे मी सांगणार आहे. तर त्या बाबतीत म्हणजे कदाचित जर दत्ताचे कोणी भक्त असतील तर त्यांना वाटेल की याबाई काय सांगतायत हे असं सगळं. मी एक जे संस्कृत वाङ्मयामध्ये पुराणांमध्ये जे उल्लेख येत आहेत आणि त्यावरून आपल्याला काय कसं हे दैवत जे आहे तसं बघितलं तर भारतभर कुठे ना कुठेतरी दत्ताची पूजा किंवा दत्ताची उपासना, निरनिराळे पंथ हे आपल्याला दिसतात. प्रामुख्याने दत्तक्षेत्र म्हणून जी आहेत तीही सगळ्यांच्या परिचयाची आहेत. महाराष्ट्रातली, कर्नाटकातली, त्याच्या बाहेरची, नंतर गुजरातमध्ये, मध्य प्रदेशातही काही ठिकाणी आहे आणि पार हा दत्त संप्रदाय नंतर पुढे पार बंगाल आणि नंतर ढाकामध्ये सुद्धा, म्हणजे अखंड भारतातला विचार करत असताना तिथे सुद्धा आपल्याला हे दिसेल. तामिळनाडूत आहे. असे हे जे दैवत, तर हे दैवत कसं निर्माण झालंय फार प्राचीन नाही आहे.
पण ब्रह्मा विष्णू महेश हे जे 3 दैवत ती होती, त्या दैवतांचं कुठेतरी एकत्रीकरण होऊन, म्हणून मग त्या म्हणजे दत्तावताराची वैशिष्ट्य आपण व्याख्यानाच्या शेवटी बघणार आहोत. ते आपल्याला दिसेल की 3 त्रिमूर्ती एकत्र झाल्या म्हणजे काय झालं, एक स्वरूप म्हणजे ते दत्ताचं मानलं गेलंय आपलं. आणि आधीच्या काळामध्ये ब्रह्म्याला जगताची निर्मितीचं काम होतं, विष्णूला स्थिती म्हणजे जग चांगलं राहावं या अर्थाने म्हणजे जगाची स्थिती बघण्याचं काम, आणि शिव हा मृत्यू म्हणजे लय असं काम, असं हे उत्पत्ती स्थिती लय हे जे 3 अवस्था आहेत जगाच्या, याचं कार्य करणारे हे जे 3 दैवत आहेत. पण दत्तावताराचं वैशिष्ट्य असं आहे की ही तिन्ही कार्य दत्त गुरु करतात. कुठे उत्पत्ती आहे, ब्रह्मदेव म्हणून स्थिती पण ते बघतात, आणि गीतेत जसं सांगितलंय परित्राणाय साधूंना विनाशायच दुष्कृता, तसंच साधूंचं रक्षण करण्यासाठी आणि दुष्कृतांचा नाश करण्यासाठी दत्तावतार झालेले आहेत. असं आपल्याला कोणत्याही संप्रदायांमध्ये जर तुम्ही बघितलं, अगदी अलीकडच्या काळांमध्ये सुद्धा किंवा जे ह्या संप्रदायातले जे उपासक होते त्यांना नंतर दत्तावतार मानलं गेलं. अक्कलकोटचे स्वामी महाराज आहेत किंवा माणगावचे टेंबे शास्त्री, ते हे सगळे दत्तावतार म्हणून म्हटलं गेलं. म्हणजे साक्षात दत्त गुरुचेच ते. नंतर अगदी अलीकडच्या काळामध्ये वासुदेव निवासमध्ये गुळवणी महाराज आहेत, तेही दत्तावतार आहेत. गुळवणी महाराजांचे शिष्य मामासाहेब देशपांडे हे सुद्धा दत्तावतारी. आणि नंतर या दत्तगुरूंच्या मध्येच जसे ब्रह्मा विष्णू महेश आले, तसं पुढे एक अलौकिक म्हणजे लोकनाथ तीर्थ स्वामी यांच्या वेळेला शिवस्वरूप पण तिथे आले, शिवोपासक असल्यामुळे. आणि ते काशीमधून इकडे आले, त्यांचा संचार उत्तर भारतामध्ये होता. आणि त्यावेळेला तसंच पुढच्या संप्रदायांमधनं आपल्याला दत्त आणि विठ्ठल याचंही साम्य दिसतं. असं सर्व दैवतांचं समावेशकत्व या दत्तगुरूंमध्ये आहे. त्रिमूर्तीमध्ये तर आपण बघतोच ते आहे. अशा प्रकारचं एक अद्भुत रसायन म्हणजे हे दत्त दैवत आहे. दैवतशास्त्रानुसार मी हे शब्द वापरले, जाणून बुजून वापरलेले आहेत, असं आपल्याला दैवतशास्त्राचा अभ्यास करत असताना दिसून येतं. तर हे जे म्हणजे दत्तात्रेयाचं चरित्र म्हणून विलक्षण आहे असं येतं. असंच वर्णन मार्कंडेय पुराणामध्येही येतं. त्याच्या म्हणजे दत्तात्रेयांच्या तेजस्वी स्वरूपामुळे मुनिकुमारांचा ते एका अवताराचं वर्णन केले. आणि त्याचा टेंबे स्वामींनी म्हणजे थोरले महाराज असं त्या संप्रदायात त्यांना म्हणतात, वासुदेवानंद सरस्वती थोरले महाराज, त्यांनी जे षोडश अवतार आणि त्यांचं पुस्तक पण आहे, त्याच्यात जे वर्णन केलं आहे त्यातल्या एका अवताराचं वर्णन इथे आलेलं आहे. सतत मुनी त्यांच्याभोवती सतत वावरत असत. तर दत्ताला त्यांना टाळून एकांतवास मिळवायचा होता, पण त्यांचा पिच्छा काही ते सोडत नव्हते. मग त्यामुळे दत्तानी सरोवरात उडी मारली. पण ते मुनिकुमार आता आपल्याला दत्तमार परत भेटतील म्हणून पुनर्दर्शनाची वाट बघत त्या सरोवराच्या तीरावरच थांबले. आणि दत्तात्रेयांनी मग ते बघितलं हे काही जात नाहीयेत, आपल्याला तर एकांत हवाय. मग माया रूपाने आपल्या समवेत एक सुंदर स्त्री निर्माण केली आणि तिच्याबरोबर ते शृंगार चेष्टा करू लागले, की जेणेकरून त्यांना त्या मुनींना वाटेल की हे काही योग्यतेचे नाही आहेत, खरे नाही आहेत, त्यामुळे ते बाजूला होतील. पण त्या मुनिकुमारांची एवढी श्रद्धा होती की ही सगळी माया आहे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यामुळे ते थांबले. पुन्हा मग त्यांनी आणखीन माया रूपाने सुरापान सुद्धा सुरू केलं त्या स्त्री समवेत. अशा या दत्तात्रेयांच्या लीला होत्या. तो एक अवतार मानला गेला, माया असा त्यांचा एक अवतार आहे. तर असं म्हणजे ते वर्णन मार्कंडेय पुराणात येते दत्ताच्या त्या अवताराचं. म्हणजे अशा प्रकारे हे चरित्र म्हणजे मुनिकुमार काही केलं तरी ते त्याची संगतच सोडत नव्हते. तर योगेश्वर आहे हे त्यांना माहिती होतं आणि त्यांना ह्या संसर्गाचा काही दोष होणार नाहीये असा त्यांचा जो उल्लेख दत्तात्रेयांचा येतो तो मार्कंडेय पुराणात येतो. आणि हे वर्णन जे मार्कंडेय पुराणात येते ते आणखीन एक दत्त संप्रदायाशी निगडीत असलेला म्हणजे संप्रदाय कसा निगडीत होता तो म्हणजे तांत्रिक तंत्र साधना. आपल्याला ऐकून माहिती असेल ह्या तंत्र साधनेमध्ये पंचमकार वर्ज नाही आहेत. म्हणजे मदिरापान,
मदिराक्षी, मांस, हे सगळं म्हणजे त्या साधनेचे एक एक भाग म्हणून तो साधक ते करत असतो आणि त्याच्याद्वारे म्हणजे त्या सगळ्या विकारांवर विजय मिळवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी ते घेत असतात. हे तंत्र साधनेमध्ये आहे. तर या तंत्र साधनेचं कुठेतरी वर्णन म्हणजे त्याच्याशी ह्या दत्त संप्रदाय निगडित आहे असंही आपल्या लक्षात येतं. आणि हेच या संप्रदायाचं वैशिष्ट्य, वेगळेपण आहे. ब्रह्मपुराणामध्ये दत्तात्रेयांचं अवतार कार्य सांगितलंय. त्यांनी सांगितलंय विष्णू भूयः प्रादुर्भाव महात्मना, म्हणजे विष्णू या म्हणजे विष्णूंनी दत्तात्रेयांचं रूप घेतलेलं आहे. आणि हे कसं आहे तर क्षमया परया, अतिशय क्षमाशील असा हा अवतार आहे. आणि त्यांनी दत्तात्रेय या नावाने का अवतार घेतला तर त्यांचं ते अवतार कार्य याचं वर्णन सुरेख मार्कंडेय पुराणात आलंय. ते सांगतायत वेद नष्ट होत होते आणि यज्ञ प्रक्रियाही जवळपास लुप्त होत होत्या. म्हणजे हा जो संदर्भ येतोय ना, हा संदर्भ भारतावर जेव्हा म्लेच्छांचं राज्य होतं आणि म्हणजे मुसलमानांची स्वाऱ्या होऊन सर्वत्र ते राज्य होत होतं आणि त्यामुळे त्यावेळेला या दत्तात्रेयांचे अवतार आहेत. आणि त्यामुळे सगळ्या कुठल्याही बघा दत्तात्रेयांच्या अवतारामध्ये जे दिसतं प्रामुख्याने ते चातुर्वर्ण्य वर्णाश्रम धर्माचं काटेकोर पालन, हिंदू धर्माची स्थापना करणं आणि आचार शुद्धता, हे या दत्तावताराच्या कुठल्याही अवतार असू दे त्यांचं वैशिष्ट्य आहे. ते का दिसते कारण ज्या काळामध्ये हे दैवत विकसित झालेलं आहे आणि सगळ्या कुठल्याही वाङ्मयांमधनं सुद्धा उल्लेख तुम्हाला असेच दिसतात किंवा आपल्या गुरुचरित्रामध्ये सुद्धा वर्णन आलेलं आहे. त्यांनी सततच म्हणजे म्लेच्छ राज्य आहे, यवन राज्य आहे आणि मग त्याचा प्रत्येक ठिकाणी येतं ते. मग कुठल्याही अवतार असू दे, तो श्रीपादांचा अवतार असू दे, श्रीपाद श्रीवल्लभ असू दे, अत्रिनंदन दत्तात्रेयाचा अवतार असू दे, या यवन राज्य, कारण तेव्हा आदिलशाही ही प्रादुर्भूत होती आणि त्याच्यावर विजय मिळवून म्हणजे संपूर्ण जणू काही हिंदू धर्म हा रसातळाला चाललेला होता, तो पुन्हा वर आणण्यासाठी म्हणून या दत्तात्रेयांचा अवतार झालेला आहे. आणि म्हणून त्या मार्कंडेय पुराणामध्ये म्हणतात नष्टेषु वेदेषु प्रक्रियासु मखेषु च चातुर्वर्ण्येच संकीर्णे धर्मे शिथिलतां गते. धर्म जेव्हा शिथिल झाला होता, हे सगळी वर्णाश्रम व्यवस्था पुरती कोलमडून गेलेली होती. कारण सगळीकडे म्लेच्छांचं राज्य होतं. काही राजे चांगले होते पण काही जुलमी राजवट होती काही ठिकाणी, काही काळाची त्या वेळेला. आणि त्यामुळे धर्मामध्ये शैथिल्य प्राप्त झालं होतं आणि अधर्माचरण होत होतं, सत्य नष्ट होत होतं. आणि अशा वेळेला सयज्ञाः सक्रियाः वेदाः प्रत्यानीताहि तेन वै. दत्तात्रेयांनी काय केलं, ह्या अवतार कार्यामध्ये हे वेद परत आणले, वेदाः प्रत्यानीताः, आणि चातुर्वर्ण्यम असंकीर्णम कृतम तेन महात्मना, वर्णाश्रम धर्माची स्थापना केली. आणि हे सर्व स्वचरणांनी स्वतःच्या आचरणांद्वारे त्यांनी ते दाखवून दिलेलं आहे. चॅरिटी बिगिन्स ॲट होम म्हणतात ना, तसं आहे. लोकांनी जर वर्णाश्रमाचं पालन करायचं असेल तर स्वतःचं आचरण शुद्ध हवं, हे ओघाने चालू. आणि त्यामुळे सगळे तुम्ही बघा दत्तावतारी जे कोणी पुरुष अगदी आत्ता 19व्या शतकापर्यंत जे आपण मानतो त्या सर्वांचं एक वैशिष्ट्य असं म्हणता येईल, कडक आचार हे त्यांनी घेतलेले. ते कारण त्यांनीच आदर्श निर्माण करून ठेवला. कुठेतरी उच्च आदर्श असेल तर माणूस तिथपर्यंत कुठेतरी तो पोचू शकेल, हा त्यातला उद्देश आहे. सर्वांनाच तेवढं कडक आचरण करता येईल असं नाही. संन्यास धर्म करून त्यांनी हे सर्व पाळलेले आहेत. आणि हा कोणत्याही दत्तात्रेयाचं म्हणजे अवधूतच दत्तात्रेय ब्रह्मपुराण घेतलं तर ब्रह्मपुराणानुसार शंकर हा दत्तात्रेयांचे गुरु आहेत. अत्रीच्या आदेशावरून गौतमी तीरावर शंकराची आराधना करून त्यांच्याकडून ब्रह्मज्ञान प्राप्त केलं.
भागवताच्या 11व्या स्कंदात अवधूतांचे 24 गुरु सांगितलेले आहेत. मग तेच पुढं अवधूतांचं दत्तात्रेयाशी ऐकात्म्य, कारण तो अवतार मानला गेला अवधूताचा, आणि त्यामुळे दत्तात्रेय जे अवधूताचे जे गुरु ते दत्तात्रेयांचे गुरु झाले आणि दत्तांचे 24 गुरु असं नंतर पुढे एकनाथी भागवतात हे पुढे समाविष्ट झालं. आणि नाथांनी म्हणजे दत्तगुरूंचे म्हणजे दत्तात्रेयांचे हे 24 गुरु आहेत असं सांगितलं. अशा प्रकारे म्हणजे कार्तवीर्य सहस्रार्जुन, त्याचबरोबर भार्गव परशुराम, यदू, अलर्क, आयु, प्रल्हाद हे दत्तात्रेयांचे पौराणिक शिष्य आहेत. पुराणांमध्ये यांची नावं येतात. सर्वच पुराणात बघितलं तर सगळे संदर्भ आपल्याला एकसंध दिसत नाही, त्याच्यामध्ये वैविध्य आहे आणि हेच या अवताराचं वैशिष्ट्य आहे, दत्तावताराचं. या शिष्यांना दत्तांनी कृपाप्रसाद दिला हे पुराणांमध्ये आपल्याला दिसतं. आणखीन एक अवताराचं वैशिष्ट्य म्हणजे जे दत्तावतार आहेत ना, बाकीचे विष्णूचे जे अवतार आहेत प्रामुख्याने म्हणजे आपण श्रीराम, श्रीकृष्ण आणि आता बुद्धसुद्धा अवतारच मानला जातो विष्णूचा. तर हे जर बघितले तर हे सगळे क्षत्रिय आहेत. पण दत्तावतारांचं वैशिष्ट्य असं आहे की दत्त हे ब्रह्मकुलातले आहेत. म्हणजे दत्तावतार कुठलेही बघितले तर ते सगळे ब्राह्मण, ऋषी हे त्याचं मूळ आहे. अत्री ऋषींच्या पोटी आलेले अत्री आणि अनुसूया यांच्याकडनं कोणते कुठल्याही अवतारात असू दे हे संदर्भ ठेवलेला आहे. म्हणजे आहे त्यांचं एक वैशिष्ट्य, ब्राह्मण कुलामध्ये जन्माला आलेले असे हे दत्त आहेत. पुढे दत्तावतारी पुरुष सुद्धा तुम्ही बघा सर्वजण असेच आहेत दत्तावतारी. पण त्यांनी सांगितलेला जो धर्म आहे तो प्रामुख्याने ब्राह्मण धर्मासाठी सांगितला जरी असला, आचरण करणं, त्यांना नेमस्त करणं, विजय करणं, कारण त्यांनी जसं आचरण केलं असेल त्याप्रमाणे इतर लोक आचरण करतील. भगवद्गीतेत सांगितले ना, यद्यदाचरते श्रेष्ठा तत्तदेवे तरो जनः. आणि मग आचरणासाठी, आचरण शुद्धतेसाठी, आचरण संपन्नतेसाठी पूर्वी कोणाला आदर्श मानायचे? पूर्वीच्या काळातलं सांगते मी. त्यानुसार म्हणून हा जो आहे यांना जे सांगितलं आग्रहपूर्वक जे सांगितलेलं आहे ते ब्राह्मण. पण याचा अर्थ शिष्य त्यांचे ते ब्राह्मणच होते असं नाही आहे. दत्तात्रेयांचे आत्ता जे मी उल्लेख केला, सहस्रार्जुन, भार्गव, अलर्क, आयु, प्रल्हाद हे सगळे दत्तात्रेयांचे जे पौराणिक शिष्य म्हटले हे क्षत्रिय आहेत. पण त्याचबरोबर दत्तात्रेय वेगवेगळ्या अवतारांमध्ये सुद्धा आले. कधी मलंग वेशात आले, साधू फकीर अशा वेशामध्ये सुद्धा ते आलेले आहेत. आणि म्लेच्छांचे राजवटीमध्ये मुसलमान सुद्धा त्याचे भक्त होते असंही आलेलं आहे. म्हणजे दत्ताचे निरनिराळ्या म्हणजे त्यांचं प्रामुख्याने जर अवतार कार्य बघायचं असेल तर तो म्हणजे जे पुराणांमधनं उल्लेख येता येतो ते दत्तात्रेयांचे आश्रम सिंहाचलाजवळ प्रयागवनात असा दिसतोय. ते स्वेच्छाविहारी होते. त्यांना एक छान विशेषण वासुदेवानंद सरस्वती थोरले महाराजांनी सांगितलेलं आहे, ते स्मर्तृगामी आहे. स्मर्तृगामी म्हणजे जेव्हा तुम्ही त्यांचं स्मरण कराल तेव्हा ते समोर प्रकट होतात. आणि म्हणून तर त्यांना दत्त आपण मराठीत म्हणतो ना, दत्त म्हणून उभे राहिले. अवचित येणं, एकदम येऊन तुमच्या मदतीला येणं, उभं राहणं हा या दत्तावतारांचा विशेष आहे. विशेष करून जिथे जिथे त्यांनी ते अवतार घेतले त्या वेळेला आपल्याला हे दिसतं. म्हणजे त्यांचे ते स्मर्तृगामी आहेत अशी भक्तांची श्रद्धा आहे. माहूर, पांचाळेश्वर, कोल्हापूर ही दत्तात्रेयांची विहारस्थानं म्हणून मानली गेलेली आहेत. पांचाळेश्वरी स्नान करतात, कोल्हापुरी भिक्षाटन करतात आणि माहूरगडाच्या शिखरावर शयन करतात असं दत्तवाङ्मयांमध्ये वर्णन आहे. त्याचबरोबर काही अवतारांमध्ये हे दत्त शैल्य पर्वतावर सुद्धा गेलेले आपल्याला वर्णन दिसतं. म्हणजे त्यांना ही म्हणजे भिक्षाटनासाठी आणि जिथे जिथे जे जे संकटात असतील त्या त्या ठिकाणी जाणं हे यांचं वैशिष्ट्य आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्या म्हणजे या दत्तांचे जे अवतार आहेत ते आपण बघणार आहोत. वेगवेगळी त्यांची नावं येतील.
त्या अवतारांचं वर्णन दत्तात्रेय षोडशावतारा असे 16 अवतार, त्या अवतारांचं वर्णन वासुदेवानंद सरस्वतींनी आपल्या संस्कृत पुस्तकामध्ये केलेलं आहे. ते आपण बघणार आहोत नंतर. पण त्यानंतर 17वा अवतार म्हणून दासोपंत, हे दत्तगुरूंचा 17वा अवतार आहे असे दासोपंतांचे शिष्य मानतात. आणि याशिवाय श्रीपाद श्री वल्लभ, नरसिंह सरस्वती, अक्कलकोट स्वामी, माणिक प्रभू या सगळ्या सत्पुरुषांनाही दत्तावतार मानलेले आहे. पुराणांप्रमाणेच आता पुराण म्हटलं तशा उपनिषद तसं म्हणजे नंतरच्या आधुनिक उपनिषदांमध्ये या दत्ता या देवतेचं वर्णन आपल्याला दिसतं. त्यामध्ये प्रामुख्याने शांडिल्योपनिषद, भिक्षुकोपनिषद, अवधूतोपनिषद, जाबालदर्शनोपनिषद आणि दत्तात्रेयोपनिषद या 5 ही सगळी 9 उपनिषद आहेत. प्राचीन उपनिषद आपल्याला माहिती आहे. त्याच्यावर शंकराचार्यांचं भाष्य आहे. ईशकेन, कठ, प्रश्न, मुंड, मांडुक्य, तित्तिरी, छांदोग्य, बृहदारण्यक ही 10 ही सगळी प्राचीन उपनिषद. पण त्याच्यानंतर उपनिषदांची संख्या पुष्कळ आहे, 300च्या वर आहे. अगदी आल्लोपनिषद सुद्धा अलीकडे झालेलं होतं. तर त्यातल्या ही 5 उपनिषदांमध्ये आपल्याला दत्तात्रेय अवतारांचे उल्लेख दिसतात. आणि त्या सगळ्या उल्लेखांनुसार म्हणजे मी पुराणातला महाभारतातला उल्लेख सांगितला, पुराणातला उल्लेख सांगितला आणि उपनिषद अर्थातच ही 9 उपनिषद आहे, त्याच्यामध्ये आलेला या दत्तावतारांचं जे वर्णन येईल त्यानुसार दत्त हा मुक्त विहार करणारे अवधूत दिगंबर योगी आणि योगविद्येचे उपदेष्टे असेल. साक्षात ते विश्वगुरू आहेत असंच शांडिल्योपनिषदात वर्णन आलेलं आहे. त्यांची म्हणजे भक्तानुकंपिनम, भक्तावर कृपा करणारे, सर्व साक्षी असलेले आणि सिद्धसेवितम, कायम सेवा करण्यास सिद्ध असलेले असे सर्व पापांपासून मुक्तता देणारे असे हे दत्त गुरु. आणि त्यांचं जे वर्णन येईल ते त्यानुसार म्हणजे शांडिल्योपनिषदात जे वर्णन आलेलं आहे त्यानुसार आपल्याला दत्तमूर्ती या दिसतात. म्हणजे ही दत्त जे आहे शांडिल्योपनिषदात येणारे जी दत्तमूर्ती आहे ती चतुर्भुज आहे आणि एकमुखी आहे. हे पूर्वी एकमुखी दत्त, आज सुद्धा काही ठिकाणी दत्त मंदिरांमध्ये एकमुखी दत्त आपल्याला दिसतो. पण सर्वत्र प्रचलित असलेली त्रिमूर्ती आहे. म्हणजे आपण त्याला ब्रह्मा विष्णू महेश यांचं एकत्रीकरण झालेलं असे हे दैवत. आणि सर्व दत्त मंदिरांमधून जरी ही त्रिमूर्ती स्वरूप दत्ताची मूर्ती असली तरी आजही काही दत्त मंदिरं अशी आहेत की जिथे एकमुखी दत्त आहे. आणि हा एकमुखी दत्त काही ठिकाणी चतुर्भुज आहे तर काही ठिकाणी 8 भुजा असलेले असंही आपल्याला दत्तात्रेयांचं वर्णन आढळतं. आणि ते भुजषट्क 6 भुज असलेले, भुजषट्कयुक्तम, अत्रिवरदम भुजषट्कयुक्तम असं वर्णन आलं आहे. आणि ते 6 हात ते असे आहेत. 6 हातांमध्ये कोणती कोणती आयुधं आहेत ते सांगणारं एक चांगला श्लोक आहे. माला कमंडलुरथ करपद्म युग्मे, मध्यस्थ पाणी युगले डमरू त्रिशूले, यस्यस्त ऊर्ध्व करयोः शुभ शंख चक्रे, शंख आणि चक्र असलेले. नंतर वरचे जे 2 हात आहेत त्याच्यामध्ये शंखचक्र आणि खालच्या हातांमध्ये करपद्म युग्मे, कमळ आहे, कमंडलू आणि पद्म असलेले. आणि मध्ये जे 2 हात त्याच्यामध्ये डमरू आणि त्रिशूल अशी ही मूर्ती एकमुखी दत्ताची आणि 6 हात असलेली. वंदे तमात्रिवरदम भुजषट्कयुक्तम, 6 हात असलेले अशा या मूर्तीचं वर्णन आपल्याला अग्निपुराणातही दिसतं, शांडिल्योपनिषदात दिसतं. एक शांडिल्योपनिषदात थोडं वेगळं आहे. भस्मोद्धूती सर्वांगम जटाजूटधरम विभुम, चतुर्बाहू हे चतुर्हस्त आहे शांडिल्योपनिषदातलं, 4 बाहू असलेले. आणि
प्रफुल्ल कमलेक्षणम, बाकी नेहमीच भक्तानुकंपिनम, ह्या सत्यदेवाला देवाचं स्मरण करा वगैरे, चतुर्भुज असलेला एकमुखी आहे. अग्निपुराणामध्ये जे सांगतात त्याचं आणखीन थोडं वेगळं वर्णन आहे. वामपादो धृतशेषे दक्षिण कूर्मपृष्ठगः दत्तात्रेयो द्विबाहू स्यात्. अग्निपुराणामध्ये 2 बाहूंच्या दत्तात्रेयाचं वर्णन आहे. वामोत्संगे श्रियासह, म्हणजे हे पूर्णपणे वेगळी मूर्ती आहे ही. डावा पाय शेषावर तर उजवा पाय कासवाच्या काठीवर आहे. डाव्या मांडीवर लक्ष्मी बसली आहे आणि अशी ही 2 बाहू असलेली दत्तमूर्ती आहे. म्हणजे असं पुराण, आता अग्निपुराणात हे वर्णन आहे आणि अग्निपुराण हे प्राचीन आहे. म्हणजे असं वर्णन जिथे आहे अशी कुठेतरी दत्त मंदिर आहे, पण अजून तरी माझ्या तरी वाचनात ते आलेलं नाही आहे. पण मी आत्ता तुम्हाला वाङ्मयातलं वर्णन कसं आहे हे सांगते. तर 2 बाहू, 4 बाहू, 6 बाहूंचं एकमुखी किंवा त्रिमुखी अशी ही दत्तमूर्ती. आज सुद्धा कर्वे रोडवरच्या वासुदेव निवासामध्ये एकमुखी दत्तमूर्ती आहे. ती गुळवणी महाराजांना जी मिळाली होती तो एकमुखी दत्त आहे. एकमुखी दत्त आहे ना. हां, म्हणजे असे काही ठिकाणी एकमुखी दत्त आहे, तर काही ठिकाणी 3 मुख असलेलं, हे जरी आपल्याला परिचित असलं, 3 शिरे 6 हात तुकाराम महाराजांनी जे वर्णन केलेलं आहे. म्हणजे दत्त स्वरूप जे आहे, दत्तात्रेय कल्पानुसार दत्त गौरवर्णीय एकमुख चतुर्भुज आहे. 1 हात त्याचा व्याख्यान मुद्रेत आहे, 1 गुडघ्यावर आहे आणि 2 हातात कमळं आणि नेत्र हे अर्धोन्मीलित आहेत. विष्णू धर्मोत्तर पुराणामध्ये ह्या मूर्तीचं वर्णन वेगळं आहे. दत्त तपोमग्न आहेत, शांत मध्यम शरीरयष्टीचे आणि हे जयसंभाराने युक्त आहेत. वर्ण, भुजा, आयुध, वाहन असा कोणाचाही उल्लेख नाही. मग आपल्यापर्यंत जी आली ती किती आधुनिक काळात आहे बघा. आजचं जे त्रिमुखी षडभुज दत्त स्वरूप प्राचीन ग्रंथात आढळत नाही. मग नंतर हे आलं, म्हणजे हा दैवतशास्त्राचा विकास आहे. त्या त्रिकाची आवड असणाऱ्या ह्या भारतीय परंपरेमध्ये, कारण आपण त्रिमूर्ती मानलेल्या आहेत, ब्रह्मा विष्णू महेश, त्या भारतीय परंपरेत ब्रह्मा विष्णू महेशात्मक त्रिमूर्तींची लोकप्रियता वाढली आहे. आणि मग इसवी सन 1000च्या सुमाराला किंवा त्यानंतर जेव्हा हे दत्तावतार आले, म्हणजे कोणीतरी एक येऊन असे म्लेच्छांच्या राज्यांवर करणारे आणि सगळं दुरित दूर करणारे असे जे होतं त्याचं दैवतीकरण होत असताना 1000च्या सुमाराला त्रिमुखी स्वरूप या दत्तांना देण्यात आलं. आणि दत्त हा केवळ विष्णूचा अंश नसून त्यांच्या ठाई ब्रह्मा विष्णू महेश तिघांचेही अंश प्रकटले. ही साधारण इसवी सन 1000च्या आसपास झालेली ही घटना असावी. हा काही एकदम एका क्षणात झाले असं नाही आहे. हळूहळू हळूहळू ह्या संकल्पना होत आपल्या आत्ता जी मूर्ती आपल्यासमोर आहे ती आलेली आहे. आणि मग हे जे सर्वमान्य रूप झालं, याच्यात संतांचा फार मोठा हात आहे. आपल्याला माहिती आहे, तुकाराम महाराजांच्या शब्दात सांगायचं झालं तर दत्ताचं वर्णन 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत, काखे झोळी पुढे श्वान, नित्य जान्हवीचे स्नान, माथा शोभे जटाभार, अंगी विभूती सुंदर, शंख चक्र गदा हाती, पायी खडावा गर्जती, तुका म्हणे दिगंबर, तया माझा नमस्कार. ही मूर्ती आपल्या डोळ्यासमोर आता जी आणली ही तुकाराम महाराजांच्या अभंगांमुळे आणि त्यानंतरचे जे अवतार आहेत झालेले त्या सगळ्यांच्या मध्ये आपल्याला अशा प्रकारे, मग आता एक गाय आहे, श्वान आहेत. हे श्वान जे आहेत, आता इथे तुकाराम महाराजांनी सांगितले एकच आहे ना, काखे जोडी पुढे श्वान, मग हे 6 श्वान असतात. हे म्हणजे आपले षड्रिपू आहेत, काम क्रोध, आणि त्यांच्यावर म्हणून त्यांना लगाम घालायचा आहे म्हणून हे आपल्या भोवती त्यांनी घेतलेले आहेत. ते बाहेर ठेवले, सगळ्यांना बाहेर ठेवलेले आहे. धेनू जी आहे हे पृथ्वीचं प्रतीक आहे. अशा तऱ्हेने या मूर्तीचा विकास, म्हणजे मूर्तीशास्त्र, आता माझ्यापेक्षा देगलूरकर सर याच्या बाबतीत जास्त चांगलं सांगतील, मूर्तीशास्त्रज्ञ आणि मूर्तींचा अभ्यास करणारे. तर पण हा जो प्रवास आहे हा
हा मोठा हृदयंगम आहे आणि मन मोहून टाकणार आहे. त्याचं एखाद्या वेळेला आपल्याला क्लिष्टता वाटते हे वाचत असताना, बघत असताना, पण त्याच्यातनं जे एक प्रवास दिसतो की दैवत कसं लोकप्रिय होत गेलेलं आहे आणि मग ते सर्वव्यापी कसं उरलं. सर्वव्यापी होऊन पुन्हा म्हणजे दशांगुळे वरती असं जे म्हटलेले वेदांमध्ये तेच वर्णन नंतर पुढे सर्व देवतांना लागू होत आहे. अशा तऱ्हेने त्रिमुखी दत्त लोकप्रिय, 4 वेद म्हणजे सॉरी 6 हे सांगितलं, पण काही 4 पुत्री असतात ती म्हणजे 4 वेद आहेत. आणि दत्ताच्या मागे गाय आहे, आजूबाजूला 4 पुत्री आहेत. गाय पृथ्वीची प्रतिनिधी, तर 4 वेद म्हणजे 4 ते श्वान आहेत. असं मूर्तीचं वर्णन दिसतंय. त्रिमुखी दत्त लोकप्रिय झाल्यानंतर दत्तभक्तांच्या उपासनेत एकमुखी दत्ताला सुद्धा महत्त्वाचं स्थान आहे. आणि हा एकमुखी दत्त कुठे दिसतो तर महानुभावांचा जो दत्त आहे तो एकमुखी आहे. महानुभावांच्या तिथेही अनेक संप्रदाय जे त्याच्यामध्ये महानुभावांमध्ये दत्त संप्रदाय आहे. नंतर आपल्याला गोरक्षनाथांचा जो संप्रदाय ते सुद्धा म्हणजे दत्त संप्रदायाचाच एक भाग आहे आपल्याला दिसेल. तर दत्तभक्तांच्या अशा प्रकारे दत्त एकमुखी, चतुर्भुज, दासोपंत, निरंजन, रघुनाथ यांचा दत्त एकमुखी आणि षडभुज आहे. नाशिक, पंढरपूर, मिरज, पुणे येथे एकमुखी षडभुज दत्ताची मंदिरे आपल्याला दिसतात. दत्तात्रेय हा योग आणि तंत्र या क्षेत्रातील आचार्य मानले जातात. अवधूतोपनिषद, जाबालदर्शनोपनिषद आणि याच्यात जे बोध सांगितलेले आहेत हे दत्तप्रणीत आहेत. म्हणजे त्याचं त्या उपनिषदांमध्ये ते ज्ञान आहे हे दत्ताने दिलेलं ज्ञान सर्व जगाला, असं ते त्या ग्रंथांमधून सांगितलंय. अवधूत गीतेचा वक्ता दत्तच आहे. त्रिपुरोपास्ती पद्धती आणि त्रिपुरोपासनेविषयीचा जो ग्रंथ दत्तात्रेयाचा असल्याची कथा त्रिपुरा रहस्य या ग्रंथात येते. अनेक तंत्रशास्त्रांचे ग्रंथ आहेत त्याच्यातही दत्त देवतेचं वर्णन आपल्याला दिसतं आणि तंत्रशास्त्रांमध्ये हे दैवत निपुण आहे असं आपल्याला दिसतंय. म्हणजे दत्तात्रेयांच्या उपासनेमध्ये निरनिराळे तांत्रिक, आणि त्यामुळे तुम्ही जर स्तोत्र बघितली असतील किंवा कथा पण जे येतात, दत्ताची उपासना जिथे असते तिथे भूत, प्रेत, पिशाच हे जातात. किंबहुना भूतबाधा टाळण्यासाठी दत्ताची निरनिराळी उपासना केलेली आहे असंही आपल्याला ग्रंथांमधून दिसतं. या दत्तचरित्रामधनं हे वर्णन येतं आहे. कोणाकोणाच्या या ब्राह्मणाला भूत आलेलं होतं, तर त्यांनी दत्तात्रेयाची प्रार्थना केली आणि दत्ताने त्यांचं घालवलं, भूत घालवलं. अशा तऱ्हेने म्हणजे तांत्रिक भागात सुद्धा हे दैवत तितकंच आपल्याला लोकप्रिय झालेलं आहे. किंवा अशा प्रकारचे गोष्टी राम आणि कृष्णचरित्रात दिसत नाही. चमत्कार असते, निरनिराळ्या गोष्टी असतील, पण दत्त अवतारामध्ये मात्र आपल्याला हे असे चमत्कार दिसतात. किंवा दत्त व्याघ्र, सर्प ह्या रूपातही येतात. अशाही प्रकारे दत्ताचं महती सांगितलेली आहे. हे एक प्रकारचं दत्त महात्म्यच आहे. दत्तात्रेयाची उपासना दक्षिणेत म्हणजे भारताच्या दृष्टीने बघितलं तर विशेषतः महाराष्ट्रात फार मोठ्या प्रमाणावर आस्थागायत आहे. पण त्याचबरोबर म्हणजे क्षेत्र जी तुम्ही बघाल तर गिरनार आहे, पिठापूर आहे, ही सुद्धा दत्तक्षेत्र आहेत. आणि तिथे ती काही फक्त महाराष्ट्रापुरती नाही आहेत. कर्नाटक, महाराष्ट्र, केरळ, गुजरात याही भागातली, मध्य प्रदेश याही भागातली लोक येत असतात. पण मोठ्या प्रमाणात बघितलं तर दत्त मंदिरं जी आहेत ही महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणात आपल्याला दिसतात. दत्तोपासनेचा स्वतंत्र संप्रदाय आजही आपल्याला दिसतात. त्यातले अनेक मोठे मोठे संत पुरुष की जे नंतर दत्तावतारी म्हणून त्यांना मान्यता मिळालेली आहे. तर महानुभाव पंथ, नाथ पंथ, वारकरी आणि समर्थ हे चारही जे संप्रदाय आहेत, या चारही संप्रदायांमध्ये दत्त या देवतेविषयी उत्कट असा श्रद्धाभाव आपल्याला दिसतो. आणि म्हणूनच सगळ्या संतांनी सुद्धा दत्ताची
महती गायलेली आपल्याला दिसते. जाती संप्रदाय इत्यादी भेदांना उल्लंघून समन्वयाचं आणि गुरुतत्वाचं प्रतीक बनलेले हे दत्तात्रय म्हणजे भारतीय संस्कृतीच्या विकासातील खरोखर एक अद्भुत निर्मितीच आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. म्हणजे आपण दत्तमूर्ती बघितल्या, त्याच्याविषयीचा विचार बघितला, तर आता विविध संप्रदायात दत्तगुरू कसे आहेत हे आपण थोडक्यात बघूया. आणि त्यानंतर दत्तात्रेयांचे 16 अवतार याविषयी माहिती घ्यायची. नाथ संप्रदाय म्हणजे दत्त हा मगाशी सांगितल्याप्रमाणे ब्रह्मा विष्णू महेश यांचं ऐक्य धारण करणाऱ्या दत्तप्रभूंचा हा स्पर्श सर्वगामी असल्याकारणाने भारताच्या धार्मिक व सांस्कृतिक जीवनात दत्तप्रभूंना आणि दत्तभक्तांना महत्त्वाचं स्थान प्राप्त झाले. अनेक संप्रदाय जे आहेत त्यामध्ये प्रामुख्याने नाथ, महानुभाव, वारकरी यासारख्या प्रमुख धर्मपंथांचा दत्तात्रेयांशी संबंध आपल्याला वारंवार दिसत असतो. त्यापैकी नाथ संप्रदाय हा तसं पाहिलं तर प्रमुख असा योगप्रधान आणि शैव संप्रदाय. आदिनाथ शिव हेच याचं उपास्य दैवत आहे. योगमार्गाने शिवावस्था, सिद्धावस्था, अवधूतावस्था प्राप्त करून घेणं हे या पंथाचं ध्येय आहे. या संप्रदायाला सिद्ध संप्रदाय, योग संप्रदाय, अवधूत संप्रदाय असंही म्हणतात. गोरक्षनाथांसारख्या सामर्थ्यवान पुरुषाने या संप्रदायाची वाढ केली आणि त्यांची गुरुपरंपरा ते सांगतात. आदिनाथ, मत्स्येंद्रनाथ, गोरक्षनाथ, नंतर निवृत्तीनाथ, ज्ञानदेवही याच परंपरेतले आहेत हे आपल्याला माहिती आहे. तर मच्छिंद्रनाथांना तांत्रिक साधना मार्गातून बाहेर काढून मुक्त करण्याचं मोलाचं काम हे गोरक्षाने केलं. म्हणजे वास्तविक मच्छिंद्रनाथ हे तांत्रिक होते, पण त्यांच्या त्या म्हणजे तांत्रिक साधना ही एका अर्थाने हीन साधना आहे. कारण त्यामध्ये पंचमकार आणि त्यांचं सेवन करत करत ती साधना करायची असते. तर कधी कधी माणूस त्या साधनेच्या आहारी जाऊ शकतो. त्याच्यावर ताबा मिळवायच्या ऐवजी हेही हा धोका असतो तंत्रामध्ये. मग तसं म्हणजे गोरक्षांनी त्यांना तांत्रिक साधकांच्या विकृत विपरीत आचारांतून जनसामान्यास मुक्त करण्याचं श्रेय गुरु गोरक्षनाथांना जातं. आणि मग मत्स्येंद्रनाथ, गोरक्षनाथ ही नाथांची लीलास्थाने दत्तभक्तांना कायम प्रिय असतात. मग तिथे त्यासाठी आपल्याला कदलीवन, गिरनार, हिमालयाचा पायथा ही स्थाने नाथपंथीयांप्रमाणेच दत्तभक्तांनाही ती प्रिय आहेत. मराठीतील नाथवाङ्मयात नवनाथ भक्तिसार, नाथलीलामृत हे 2 ग्रंथ नाथ व दत्त दोन्ही उपासकांमध्ये सारखेच प्रिय आहेत आणि दत्तभक्त सुद्धा या ग्रंथांचं वाचन करत असतात. गोरक्षनाथांना दत्तात्रेयांकडून उपदेश झाल्याची कथा या दोन्ही पंथात आढळते. गिरनार पर्वतावर हा उपदेश झालेला आहे आणि पुढेही तेथे त्यांच्या भेटी होत राहिल्या असा ग्रंथांमधनं उल्लेख येतो. म्हणून गोरक्षांचा ज्ञानदीप प्रबोध ग्रंथ म्हणजे गोरक्षांना गुरु दत्तात्रेयांनी दिलेली योगमार्गासंबंधीची उत्तरं आहे असं मानलं जातं. आणि मत्स्येंद्रनाथांनाही दत्तगुरूंचा उपदेश होता असा उल्लेख या ग्रंथातून येतो. म्हणजे ही सगळी नाथ संप्रदाय आणि दत्त हे दैवत यांचं संमेलन आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे नाथ संप्रदाय आणि दत्त संप्रदाय यांच्या तत्त्वज्ञानात, आचारविचारात विलक्षण साम्य आहे. जीवन पद्धतीतही साम्य आहे. नाथपंथी योगी, दत्तपंथी योगी या दोघांनाही अवधूत असं म्हणतात. म्हणजे अवधूत कसं आहे तर सर्वान प्रकृती विकारान अवधूनोती. प्रकृतीचे जे विकार आहेत ते सगळे धुवून टाकणारा म्हणून तो अवधूत, स्वच्छ धुतलेला अशा तऱ्हेने हे सिद्धांत म्हणजे संस्कृत ग्रंथांमधून त्याची व्युत्पत्ती सांगितलेली आहे. ह्या अवधूताचे 4 प्रकार असतात. ब्रह्मावधूत, शैवावधूत, वीरावधूत आणि कुलावधूत. बाकीच्या या सगळ्या म्हणजे
विभागात म्हणजे अवधूतोपनिषद जे आहे त्यामध्ये याचं वर्णन आलं आहे. त्या सगळ्या तपशिलात आपण नको जाऊया. तर दोन्ही पंथांचं काय सांगायचं आहे मला इथे, तर नाथ संप्रदाय जो आहे आणि दत्त संप्रदाय याचं साम्य आहे. मला या सगळ्या म्हणजे अनेक संप्रदायातलं दत्तात्रेयांचं स्थान हा आपला विषय आहे आणि त्यानुसार हे सांगते. तसंच दुसरा एक महाराष्ट्रामध्ये जुना पंथ जो आहे तो म्हणजे महानुभाव. या महानुभाव संप्रदायामध्ये सुद्धा दत्तात्रेय आपल्याला दिसतात. ज्ञानेश्वरांच्या आधी सुमारे 100 वर्ष प्रवर्तित झालेला हा पंथ आहे. त्यांचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी आणि त्याचे आदिगुरु श्री दत्तात्रेय प्रभूच आहे. या मार्गासी दत्तात्रेय प्रभू आदी कारण असं या महानुभावाच्या सूत्रपाठात म्हटलेलं आहे. आणि म्हणून दत्तप्रभू, चांगदेव राऊळ, चक्रपाणी, गुंडम राऊळ, श्री चक्रधर अशी ही दत्त परंपरा आहे. आपल्याला चांगदेव स्वामी माहिती आहे, जे व्याघ्रावरून गेलेले आहेत ज्ञानेश्वरांना भेटायला, तर ते ह्या परंपरेतले आहेत, महानुभाव संप्रदायातले चांगदेव. आणि मग त्या चांगदेवांनी उभयशक्ती म्हणजे दोन्हीचा, तर व्याघ्ररूपात त्यांना दत्त दर्शन झालं असा उल्लेख येतो. आणि या चांगदेवांनी उभयशक्तींचा स्वीकार केला. उभयशक्ती म्हणजे योगाचा आणि दत्त संप्रदायातल्या अशा या महानुभाव संप्रदाय चक्रधरांनी जो वाढविला, दत्तप्रभूंची प्रेरणा असलेला महानुभाव संप्रदाय हा चक्रधरांनी वाढवला. आणि चक्रधरांना दत्तप्रभूच्या स्थानांविषयी जे ममत्व होतं तसं त्याचं गुंफास्थान त्यांना प्रिय होतं. ते लीळाचरित्रात चक्रधर स्वामी आपल्या शिष्यांना दत्तस्थानांकडे वळवतात असं वर्णन येतं. या सगळ्याचा कुठेतरी मेळ आपल्याला ह्या महानुभाव संप्रदायामध्ये दिसतो. म्हणजे महानुभाव संप्रदायिकांनीही दत्तस्तुती महात्म्य आपल्या ग्रंथातून केले. त्यांनाही दत्त ही देवता प्रिय आहे. म्हणजे योगसाधना करत असताना, कारण दत्त हे योगगुरु मानलेले आहे. आणि हा जो महानुभावांचा दत्त आहे, मगाशी सांगितल्याप्रमाणे एकमुखी द्विभुज आहे. तो विष्णू किंवा त्रिमूर्तीचा अवतार त्यांनी मानलेला नाही आहे. परब्रह्माचा अवतार हा दत्तात्रेय आहे असं महानुभावपंथीय मानतात. आता हा सगळ्या पंथातला मान्याचा भाग आहे, पण मूळ जे आहे ते मी इथे आपल्या पुढे सांगते. दत्तात्रेयांची वाणी अमृतवर्षिणी आणि अमोघ अशी आहे असं या महानुभाव पंथांमधल्या ग्रंथांमध्ये, लीळाचरित्रांमध्ये विशेषतः त्याचं वर्णन येते. आणि हे दत्त निरनिराळ्या वेशामध्ये अधिकारी जीवांना दर्शन देत असतात. म्हणजे आपल्या संप्रदायातले जे किंवा संप्रदायाबाहेरचेही, पण ज्यांच्यामध्ये सामर्थ्य आहे अशा लोकांना दत्त दर्शन देतो असं वर्णन महानुभाव पंथांमध्ये येतो. वारकरी पंथामध्ये सुद्धा दत्त आपल्याला दिसतो आणि त्याचीही उपासना वारकरी पंथामध्ये विठ्ठलाच्या बरोबरीने केली जाते, हेही आपल्याला परिचित आहे. म्हणून अशा प्रकारे वेगवेगळ्या संप्रदायांमध्ये हे दत्तगुरू आहेत. आणि यांचे सांप्रदायिक ग्रंथ, ह्या दत्त संप्रदाय जर म्हणायचा झाला तर त्याचे सांप्रदायिक ग्रंथ कोणते? गुरुचरित्र आपल्या सगळ्यांना परिचित आहे आणि सरस्वती गंगाधर याचे करताय. 52 अध्यायांचं हे गुरुचरित्र. या गुरुचरित्रामध्ये जे उल्लेख येतात ते बघा. अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही, इमादशाही, बेरीदशाही आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही असे हे 5 म्लेच्छ राजांचे उल्लेख आपल्याला गुरुचरित्रामध्ये सतत येत असतात. आणि त्याच्यामुळे राज्यांमध्ये जे काय अराज्य माजलेलं होतं किंवा त्यांच्या जी छळ होता त्याच्या आचारविचारांची देवघेव कशी होत होती आणि अधर्म माजलेला होता, हे जे आधीच्या पुराण ग्रंथांमधनं वर्णन आलेलं होतं तसंच वर्णन आपल्याला गुरुचरित्रांच्या या अध्यायांमधून कथा सांगत असताना याचा कसा उद्धार केला, एका भक्ताला कसं त्यांनी वाचवलंय हे आपल्याला तिथे दिसतंय. त्याच्यामध्येच म्हणजे आचारविचारांची देवघेव, तसंच तिथेच कानोपात्रा, दामाजीपंत, भानुदास या संतांच्या चरित्रकथांमध्ये सुद्धा ह्या सगळ्या आदिलशाही, निजामशाही यांचं वर्णन आपल्याला दिसतं. म्हणजे आपल्याला एक असं म्हणता येतंय की म्हणजे सुरुवातीला जे सांगितलं होतं की दत्तात्रेय हे दैवत जे आहे हे केव्हा निर्माण झालंय? हे जे निर्माण झालं जेव्हा
भारतवर्षामध्ये या म्लेच्छांचं राज्य होतं आणि जुलमी राजवट सुरू झालेली होती. त्यावेळेला ठिकठिकाणी या दत्तांनी आपापले अवतार घेऊन वर्णाश्रम धर्माची स्थापना केली असं आपल्याला म्हणता येईल. गुरुचरित्राच्या 50व्या अध्यायात तर म्हटलंच आहे, कठीण दिवस युगधर्म, म्लेच्छ राज्य क्रूर कर्म, प्रकट असता घडे अधर्म, समस्त म्लेच्छ येथे येती. हे स्पष्ट वर्णन गुरुचरित्रात आपल्याला ऐकायला मिळतंय. तर असं हे गुरुचरित्र. मग त्यामध्ये दत्तात्रेयांनी काय केलं, दत्तावतारांच्या कथा सांगून आचारधर्माविषयी वर्णन आवर्जून सांगितलेलं आहे आणि त्या अवतारांनी आपल्या कृतीद्वारे हिंदू आचारधर्माचं पालन करून लोकांना चमत्काराद्वारे सामर्थ्य पटवून देऊन हिंदू धर्माची स्थापना वारंवार केलेली आपल्याला ह्या सगळ्या कथांमध्ये दिसतं. ते करते हा काही म्हणजे नुसत्या कथा नाही आहेत. गुरुचरित्र ग्रंथ कोरडा वेदांतही सांगत नाही किंवा भक्ती करत राहा बाकी काही नको असंही नाही आहे. निष्क्रिय भक्तिमार्गही शिकवत नाही. मनुष्य जातीला तुच्छ देखून आभासमय ध्येयाच्याही ते मागे जात नाही. तर काय सांगितलंय गुरुचरित्रामध्ये निरनिराळ्या कथाद्वारा? या सगळ्या कथा हृदयंगम आहेत, कारण कथेद्वारे एक 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 तत्व ते सांगत जातात. तर ज्ञानपूर्वक भक्तियुक्त स्वकर्माचरण म्हणजे जे गीतेमध्ये सांगितलेलं आहे तसंच या कथांमधनं प्राकृत भाषेतनं गुरुचरित्रामध्ये सांगितलेलं दिसतं. आणि याद्वारेच म्हणजे कसं ज्ञानपूर्वक भक्ती आणि मग तुम्ही स्वकर्माचरण करा. स्वधर्मे निधनम श्रेयः. आपल्या धर्मामध्येच तुमचं खरं त्याचं आचरण धर्माचरण करत राहण्यामध्येच श्रेय आहे हेच सांगितलं आहे आणि याद्वारेच मुक्ती मिळेल असं सांगितलेलं आहे. हा ह्या दत्त संप्रदायाचा महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे गुरुचरित्र. त्यानंतर दत्तप्रबोध हा ग्रंथ आहे. हा कावडी बाबांनी सांगितलेला ग्रंथ आहे. ह्याचा कावडी बाबा ह्याचं नाव त्यांचं म्हणजे अनंतसुत विठ्ठल हे आहेत. कावडी बाबा म्हणजे माता पित्यांना कावडीतनं नेऊन त्यांनी काशी यात्रा घडवायचे होते आणि त्यामुळे ते फिरत होते म्हणून त्यांना कावडी बाबा हे नाव पडलं. नंतर विष्णुपदाला पोचल्यावर मातेचं निधन झालं. पुढे काशीला गेल्यावर वडिलांचं निधन झालं. मग त्यांनी संन्यास घेतला आणि परत त्यांचं नाव कावडी बाबा असं झालं आहे. आणि आई राधा वडील अनंत असे आहेत. नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात पिसा पिंपळगावचे वतनदार कुलकर्णी म्हणजे हे कावडी बाबा आहेत. आणि त्यांनी पुंडलिकांप्रमाणेच मातापित्यांची सेवा केली. रिकाम्या कावडीत विठ्ठल रखुमाईची मूर्ती घालून तीर्थयात्रा नंतर चालू ठेवली आई वडिलांचं निधन झाल्यावर. आणि दत्तप्रभूंचं स्मरण करत ते विठ्ठल बुवा गालव क्षेत्री आले आणि तिथे त्यांनी त्या दत्तांच्या प्रेरणेने ग्रंथलेखनास सुरुवात केली. इथे आपल्याला विठ्ठल आणि दत्त हे एकरूप झालेले दिसतात. म्हणजे विठ्ठल संप्रदाय वारकरी संप्रदायातला विठ्ठल आणि दत्त. आणि त्यांनी दत्तप्रबोध हा ग्रंथ लिहिला आहे. हा दत्ताचं तत्त्वज्ञान सांगणारा हा ग्रंथ आहे. उदाहरणंसुद्धा अशीच घेतली आहेत. निजकृपे करी जगदोद्धार उभा पुंडलिका समोर दिगंबर समपदी. म्हणजे इथे विठ्ठलाशी तादात्म्य सांगितलेलं आहे. दत्त दयाळ उदार हा कसा आहे दिगंबर समपदी. विठ्ठलाचं वर्णन तसंच आहे ना, समचरण सुंदर असं असलेला विठोबा आणि पुन्हा पुंडलिक हे वर्णन आली. अशा प्रकारे म्हणजे दत्तावतारांच्या अवतारकथा चरित्र दत्त सांप्रदायिकांमधला हा अलौकिक असा ग्रंथ आहे दत्तप्रबोध. इथे संत महात्म्य दत्त विठ्ठल ऐक्य यांचं मनोज्ञ दर्शन जे होतं त्याचं जे प्रेम पांडुरंगाविषयी तेच दत्ताविषयी दिसतं आणि गुरुपरंपरेविषयी अगाढ श्रद्धा म्हणून हा ग्रंथ मोलाचा मानला जातो. त्यानंतर दुसरा ग्रंथ म्हणजे वासुदेवानंद सरस्वती यांनी लिहिलेला दत्त महात्म्य. हा त्यांनी उज्जैन येथे क्षिप्राकाठी लिहिला. दत्तपुराणातील उपासना कांडाचं ओविबद्ध रूपांतर म्हणजे हे दत्त महात्म्य आहे. हाही ग्रंथ म्हणजे इथेही दत्तकथा येतात. नंतर 24 गुरूंचं वर्णन येतं दत्त महात्म्य. नंतर गुरुलीलामृत हे ग्रंथ, श्रीपंत गुरुचरित्र, दत्तचरित्र सार असे आणि याशिवाय महानुभावातला दत्तग्रंथ, नवनाथ भक्तिसार, नाथलीलामृत या इथे आलेले अवधूत गीता, गुरुगीता हे सगळे या दत्त संप्रदायातले प्रामुख्याने
महत्त्वाचे असे ग्रंथ आपल्याला दिसतात. आता ह्या सगळं म्हणजे दत्त संप्रदायातले 16 अवतार जे सांगितले, या 16 अवतारांचं नंतर षोडशावतार म्हणून वासुदेवानंद पुस्तक पण आहे. आणि ते अवतार म्हणजे कसे, तर हे दत्तात्रेयांचे 16 अवतार जे या सगळ्या ग्रंथांमधून तुम्हाला दिसतात, याचं एक वैशिष्ट्य सांगायचं आहे. हे 16 अवतार म्हणजे पूर्णावतार नाही आहेत. हे सगळे अवतार अंशात्मक अवतार आहेत. आता पूर्णावतार आणि अंशावतार म्हणजे काय हो? आपले सुद्धा विष्णूचे जे 10 अवतार सांगितले, हे सुद्धा त्यातले पूर्णावतार कोणते आहेत? राम, कृष्ण हे तो पूर्णावतार आहे. आणि नंतर बुद्धाचा सुद्धा, पण नंतर बुद्ध आहे तो पण घेतला तरी हरकत नाही आहे. पण बाकीचे सगळे काही काळापुरते आलेले आहेत. आणि त्या म्हणजे जगबुडी व्हायला लागली आहे त्यावेळेला मत्स्य स्वरूपात आला, नंतर कूर्म स्वरूपात पृथ्वीला वाचवले, मत्स्य, कूर्म, वराह हे सगळे म्हणजे काही काळापुरते, म्हणून त्याला अंशावतार म्हणायचं. आणि पूर्णावतार असल्यामुळे राम आणि कृष्ण या अवतारांना महत्त्व आहे, जसं विष्णूच्या अवतारांमध्ये. तसंच दत्तात्रेयांचे हे जे 16 अवतार तुम्ही बघाल, हे पूर्णावतार नाही आहेत, हे सगळे अंशावतार आहेत. काही निमित्ताने तेवढ्याच वेळेपुरते हे परमात्मा अवतार घेऊन ते कार्य संपल्यावर लगेच अंतर्धान पावलेले असं वर्णन दिसतं. कारण एक कोणाला मदत केली आणि लगेच ते दिसेनासे झाले, कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपात. काही वेळेला मलंग स्वरूपात आले, काही वेळेला यती स्वरूपात आले, काही अवधूत स्वरूपात आलेले हे जे अवतार. योगीराजा आलं, त्यांचा पहिला अवतार दत्तात्रेयांचा हा योगीराजाचा आहे. ब्रह्मदेवाचे मानसपुत्र, श्रेष्ठ ब्रह्मवेत्ते अत्री ऋषी यांच्या समाधी अवस्थेत आणि पित्याची आज्ञा पाळून समाधीतून बाहेर त्यात अनसूया सत्वशील म्हणजे त्यांचा पदविवाह झाल्यानंतर अत्रीवर कृपा करण्यासाठी योगीराज या नावाने ते प्रकटलेत. त्यांना दत्त असं का म्हटलं याचंही छान वर्णन केलंय. त्यांनी अत्रींनी सांगितल्यानंतर मी तुला दिलं असं त्यांनी सांगितलंय. दत्तोमया म्हणजे माझा हे अवतार तुला दिला असं सांगितल्यामुळे त्यांचं नाव पुढे दत्त असं झालेलं आहे. अत्री ऋषींनी योगीराज सदृश पुत्राची इच्छा करून ते तपाचरण केलं होतं आणि त्यामुळे योगीराज, अत्रीवरद आणि योगीराज ही त्यांची नावं दिसतात. अत्रीवरद हे ध्यानमूर्तीचं वर्णन आहे. तो यापुढील अवतार जो आहे तो म्हणजे श्री कालाग्नी शमन अवतार. प्रत्येक अवतार त्याची मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशी आहे. स्कंद पुराणामध्ये हा जन्मकाळ वेगळा सांगितला असता. चतुर्थ अवतार आहे तो योगी वल्लभांनी स्वतः तेजर योगीजन वल्लभ असा आहे. हे वेगवेगळी नावं. लीला विश्वंभर हा एक अवतार आहे. नंतर माया रूप असा एक त्यांचा अवतार आहे. असे हे 16 अवतार. आणि मायामुक्त अवतार 10वा 11वा अवतार हा मायामुक्त अवतार आहे. अवधूत अवतार आहे सहस्रार्जुनासाठी घेतलेला. 12वा अवतार आदिगुरु, 15वा दिगंबर अवतार दत्तात यदुराजाला 24 गुरूंचं ज्ञान कशा प्रकारे होतं हे सांगितलं. अशा प्रकारे नंतर 16वा अवतार श्रीकृष्ण श्याम कमल नयन. अशा प्रकारे 16 अवतार हे श्रीकृष्णाचे 16 अवतार दत्तात्रेयांचे झालेले आहेत. आणि या अवतारांचं महात्म्य टेंबे स्वामींनी आपल्या श्लोकांमधून अत्यंत सुंदरपणे सांगून एका अर्थाने दत्त महात्म्य सांगितलेलं आहे. आणि दत्तभक्तीचा प्रसार करण्यासाठी विष्णू, शिव, आदिशक्ती यांनी दुष्टांच्या संहारासाठी जसे अवतार धारण केले तसेच अवतार दत्तात्रेयांच्या विविध रूपात वर्णिलेले आपल्याला दिसतात. या सर्व अवतार कार्यांचा समान धागा आपणास जो दाखवता येतो तो म्हणजे या अवतारांमधून त्यांनी काय केलं. सगळे अवतार मी सांगितलेले नाही आहेत, फक्त उल्लेख केला आहे. वेदांची प्रतिष्ठापना, वेदांचं रक्षण, आचारधर्माचं पालन आणि योगसाधनेतले अडथळे दूर करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. जे सर्व दत्तभक्तांना योग्य मार्गावर ठेवत समाज रक्षण, समाज स्थापनेचं तत्त्व हे या अवतार कल्पनेच्या मागे आहे असं आपल्याला दिसतं. या 16 अवतारांनंतर दत्तात्रेयांचे अंश अनेक सत्पुरुषांमध्ये दिसतात. आणि त्याचं कल्पून दत्त संप्रदायाने नृसिंह सरस्वती, माणिक प्रभू, अक्कलकोट स्वामी, टेंबे स्वामी, नंतर आता मामासाहेब देशपांडे यासारखे अनेक, साठेबाबा, दत्त संप्रदायातील स्वामीजींनाही दत्तात्रेयांचे अंश मानलेला आहे.
मग यासाठी हे जे काय दत्त संप्रदायात अंश, दत्तात्रेयांचे अंश मानून दत्तावतारी पुरुष असं जे संबोधिलं गेलेलं आहे, यासाठी भगवद्गीतेतला एक श्लोक आठवतो. यद्यत विभूतिमत्सत्वम श्रीमदूर्जितमेव वा, असं जिथे असेल तर त्याचेच अंश आहेत असं मानावं. मग दत्त संप्रदायातले लोक ते दत्ताचा अवतार मानतात, कारण तिथे ते विभूतिमत सत्व त्यांना दिसतं, त्यांचा अंश दिसतो, आणि म्हणून या अवतारांना अशा प्रकारे आपल्याला त्याचं वर्णन बघता येईल. मग दत्तावताराचं जे विशेष आहे ते कसं आहे, इतर आता म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर इतर अवतारांप्रमाणेच दुष्टांचा नाश, खलनिर्गण ह्याच आहे. पण त्याचं वैशिष्ट्य असं आहे, दुष्टांचा नाश करून समाप्त होणारा नाही, उपदेशाने जगाचा उद्धार करीत चिरंजीव राहणारा हा अवतार आहे, असंच सर्वत्र वर्णन येतं. म्हणून कुठंही त्याचा जन्म आणि त्यांचा शेवट असं दत्तावतारातल्या म्हणजे कुठल्याही अवतारामध्ये आपल्याला आढळत नाही. कोणत्याही ग्रंथांमधनं असं वर्णन येत नाही. तर हा कसा आहे, दत्त त्रिकाल म्हणजे चालू आहे, सर्वत्रगामी संचार त्याचा चालू आहे आणि अजूनही आहे. त्याची प्रचिती लोकांना येत असते. जिथे जिथे अधर्म असेल, जिथे जिथे दिसेल तिथे हे दत्त, आणि स्मरण आपण केलं की कुठल्या ना कुठल्या स्वरूपात दत्त येतात, याचा अनुभव दत्त भक्तांना येत असतो. त्यामुळे हा कसा आहे, चिरंजीव अवतार असं आपण म्हणू शकतो. हे यांचं वैशिष्ट्य म्हणता येईल. नंतर हे जे अवतार आहे दत्ताचे, हा अयोनी संभव आहे. बाकीचे सगळे अवतार तुम्ही बघा, पण दत्ताचे अवतार अयोनी संभव आहेत, अचानक आलेले आहेत. या अवतारातील देवतात ब्रह्मा, विष्णू, महेशाचं या 3 प्रधान देवतांचे आणि त्यांच्या परंपरांचं ऐक्य आपल्याला दिसेल. हेही या दत्तावतारांचं आणखीन एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगता येईल. सृष्टीची उभारणी, जोपासना आणि संहार यासाठी प्रसिद्ध असलेले हे जे 3 दैवत जे सुरुवातीला सांगितलं होतं व्याख्यानाच्या, त्याचं एकरूपत्व आपल्याला या दत्तप्रभूंच्या अवतारामध्ये दिसतं. राम, कृष्ण इत्यादी अवतार क्षत्रिय कुलात आहेत, तर दत्तात्रेयांचा जन्म ब्रह्मकुलातील अत्रि ऋषींच्या आश्रमात अनसूयेच्या पातिव्रत्याच्या प्रभावाने या अवताराला विशेष महत्त्व प्राप्त झाले असंही आपल्याला म्हणता येईल. रामकृष्ण, बुद्ध हे सगळे अवतार गृहस्थाश्रमी आहेत, पण दत्तात्रेयांचे अवतार मात्र अवधूत अवस्थेत सर्वत्र संचार करून वैराग्याचा पुरस्कार करणारे असे हे अवतार आहेत. भक्तांच्या श्रद्धेनुसार दत्तात्रेयांनी अनेकांना विविध वेशात, विविध रूपात दर्शनं दिलेली आहेत. हेही या अवतार कार्यांचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. अनेक दत्तभक्त आपल्या अलौकिक कर्तृत्वामुळे अवतार पदवीपर्यंत पोचले. हेही या म्हणजे दत्तावतार प्रामुख्याने वर्णाश्रम पद्धतीची पुनഃस्थापना करणारा मुख्यतः ब्राह्मण वर्गाचा पुरस्कार केला असला तरी इतर जमातींना त्यांच्या उपासनेत प्रतिबंध नाही. शबरसूत, किरात, मातंग, म्लेच्छ यांच्या कथाही गुरुचरित्रात आल्या आहेत. फकीराच्या किंवा मलंगाच्या वेशातही दत्तात्रेयांनी अनेकांना दर्शन दिल्याच्या कथा प्रसृत आहेत. म्हणजे समाजामध्ये साम्य निर्माण करण्याचा प्रयत्न या अवतारातून झालेला आहे असं आपल्याला दिसतं. औदुंबर तळी वास्तव्य, श्वान, धेनू यांचे सान्निध्य दत्ताच्या संदर्भातलं महत्त्वाचं आहे. त्रिमुखी किंवा एकमुखी दत्तमूर्ती बरोबरच आणखीन एक म्हणजे पादुकांची पूजा अर्चा सर्वत्र होतीये. हा या अवताराचं वैशिष्ट्य आहे. आणि नाथ, महानुभाव, समर्थ, शाक्त, तांत्रिक पंथ या सगळ्याच दत्तावताराचं स्थान या अवतारात आहे. त्यामुळेच हे या दत्ताचं पुन्हा एकदा या दत्ताला वंदन करून आपण या व्याख्यानाचं शेवट करूया. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यं एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. म्हणून दत्तात्रेयं महात्मानं वरदं भक्तवत्सलं प्रपन्नार्तिहरं वंदे स्मर्तृगामी सनोवतु. असं वासुदेवानंद सरस्वती थोरले महाराजांनी जे वर्णन केलेलं आहे त्यानुसार
या दत्तात्रेयांनी आपलं रक्षण करावं अशी प्रार्थना करून आजचं व्याख्यान मी संपवते. आपल्याला माझ्या थोडक्या मोडक्या शब्दात जे दत्त महात्म्य मी सांगितलं आणि थोडक्यात या दत्त दैवताचं स्वरूप प्राचीन वाङ्मयात कसं आहे आणि ते कसं विकसित झाले हे आपल्या पुढे मांडण्याचा मी प्रयत्न केला. आपण ऐकून घेतलं शांतपणे. धन्यवाद. आता